बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षा कुठलीही असो, पोलीस भरतीपासून तर एम-पी-एस-सी पर्यंत, आरोग्य विभाग असेल, वनरक्षक असेल किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, त्यामध्ये एक प्रश्न हा असतोच आत्मचरित्राबद्दल. म्हणजे खालीलपैकी हे आत्मचरित्र कोणत्या समाजसुधारकाचं आहे किंवा कुठल्या व्यक्तीचा आहे, असा तो प्रश्न असतो. यामध्ये आपण बघणार आहोत, पहिलं आत्मचरित्र जे आहे ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं आहे. त्याचं नाव आहे लुकिंग बॅक. इथं बॅक झालेलं आहे, परंतु ते लुकिंग बॅक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं लुकिंग बॅक. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांचं जे आत्मचरित्र आहे, त्यांचं नाव आहे माझ्या आठवणी व अनुभव. माझ्या आठवणी व अनुभव, विठ्ठल रामजी शिंदे. त्यानंतर माझे सत्याचे प्रयोग. माझे सत्याचे प्रयोग, महात्मा गांधी. हे बहुतांश जणांना माहीत असतं, परंतु पुन्हा एकदा ऐकून घ्या. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र महात्मा गांधी यांचं आहे. ओके. त्यानंतर बघू आपण माझी साक्ष. माझी साक्ष पंडिता रमाबाई यांचं हे आत्मचरित्र आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, नोट करून ठेवा. हा प्रश्न नेहमी विचारतात. स्पर्धा परीक्षेचा आवडता विषय आहे एम-पी-एस-सीचा, पंडिता रमाबाई. ओके. त्यानंतर बघा बिपिनचंद्र पाल आहे. बिपिनचंद्र पाल यांचं जे आत्मचरित्राचं नाव आहे ते आहे मेमरीज ऑफ माय लाईफ अँड टाईम. ओके. मेमरीज ऑफ माय लाईफ अँड टाईम, बिपिनचंद्र पाल. ओके. त्यानंतर बघा माझी जीवनगाथा. हे जे आहे प्रबोधनकार ठाकरे यांचं आत्मचरित्र असणार आहे. त्यानंतर बघू आपण उमाजी नाईक. ओके. यांचा हा जन्मस्थान आहे, आपल्या नोट्समध्ये आलेला आहे. ही नोट्स आपली स्वतःची आहे, त्या कारणामुळे थोडं सर्व डिटेल माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या कारणामुळे आत्मचरित्रामध्ये यांचं जन्मस्थान सुद्धा आलेलं आहे, उमाजी नाईक यांचं. ओके. त्यानंतर बघा कोसवाडच्या टेकडीवरून ग्रंथ, हा अनुताई वाघ यांचा हा ग्रंथ आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर माझी जन्मठेप, हे जे आत्मचरित्र आहे हे विनायक दामोदर सावरकर यांचं आहे. ओके. त्यानंतर बघा माझ्या आयुष्यातील आठवणी. माझ्या आयुष्यातील आठवणी हे जे आत्मचरित्र आहे हे रमाबाई रानडे यांचं आहे. त्यानंतर बघू आपण माझे पुराण. माझे पुराण जे आत्मचरित्र आहे हे आनंदीबाई कर्वे, त्यांना गोदूबाई सुद्धा म्हणतात. ओके. त्यानंतर सचिन तेंडुलकर यांचं जे आत्मचरित्र आहे ते प्लेइंग इट माय वे, हे त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यानंतर आहे मी वनवासी. हे कोणाचं आत्मचरित्र आहे तर सिंधुताई सपकाळ यांचं हे आत्मचरित्र आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. बघा आपण महत्त्वाचे पण कमी बघितले, पण महत्त्वाचे बघितले. यानंतर सुद्धा आपण असे व्हिडिओ अपलोड करणार आहोत, जेणेकरून त्याच टॉपिकवर प्रश्न वारंवार स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात. त्यामुळे या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. बघा धोंडो केशव कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, पंडिता रमाबाई, प्रबोधनकार ठाकरे, विनायक दामोदर सावरकर, आनंदीबाई कर्वे आणि सचिन तेंडुलकर आणि सिंधुताई सपकाळ. ओके. ठीक आहे. धन्यवाद.